नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा भूम तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। थकीत ऊस बिले तात्काळ द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन, शेतकरी संघटनेचा इशारा। आयन मल्टीस्टेट संचलित बाणगंगा साखर कारखान्याला इशारा। 10 जून पर्यंत रक्कम जमा करण्याची मागणी। 11 जून पासून आमरण उपोषणाचा शेतकरी संघटनेचा इशारा। तुम्ही बिल नाही दिले तर आम्ही कायदा हातात घेऊन आमचं बिल तुमच्याकडे आहे तर आम्ही तुमच्या काय स्थावर मालमत्ता उचलून नेऊ किंवा तुम्ही आमचं नुकसान करत असाल तर आम्ही तुमचं नुकसान करू। 10 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्याचे बिल खात्यावर जमा करा, अन्यथा आम्ही 11 तारखेला सर्व शेतकरी घेऊन उपोषण आंदोलन इशारा दिलेला आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। गळीत हंगाम 2025-26 मध्ये गाळं पास घातलेल्या ऊसाची थकीत बिले तात्काळ अदा करावीत, अन्यथा कारखान्यासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीनं आयन मल्टीस्टेट संचलित बाणगंगा कारखान्याला देण्यात आला आहे। शेतकरी संघटनेनं कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यांना शुक्रवार दिनांक 5 मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा भूम व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2025-26च्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी कारखान्याकडे दिला होता। मात्र 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत गाळपास गेलेल्या ऊसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। ऊस बिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना शेती मशागती, खत, बियाणे खरेदी, पुढील पिकांची तयारी, मुलांच्या शैक्षणिक फी तसेच कुटुंबियांच्या आरोग्यविषयक खर्चासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शेतकरी संघटनेनं कारखाना प्रशासनाला 10 जून 2026 पर्यंत सर्व थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा 11 जून 2026 रोजी कारखाना कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। निवेदनाच्या प्रती परंडा तहसीलदार, पोलीस ठाणे परंडा यांना देण्यात आल्या आहेत। यावेळी शरद जोशी प्रणित, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ जाधव वर, तालुका अध्यक्ष अशोक कारकर, सचिव बाबासाहेब सांगडे, उपाध्यक्ष नारायण तनपुरे, कार्याध्यक्ष महावीर वाघमारे, प्रफुल्ल खैरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इथं कारखान्यावर आलो असता अशी माहिती मिळाली की शेतकऱ्याचे 5-5 महिन्यापासून या बाणगंगा कारखान्याने बिल तटवलेले आहेत। तर शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे की आता पेरणीचे दिवस तोंडावर आलेले आहेत, ऊसाला खतं टाकायचे आहेत, ऊसाला खत टाकले तरच पुढच्या वर्षी कारखान्याला ऊस आम्ही देऊ शकू। तर लवकरात लवकर 10 तारखेपर्यंत इथं शेतकऱ्याचं बिल शेतकऱ्यांना द्यावं। मी नवनाथ जाधवर, शरद जोशी शेतकरी संघटनेचा धाराशिव जिल्हा अध्यक्ष व कृषी पदवीधर आघाडी राज्य युवक अध्यक्ष या नात्यांनी MD साहेबांशी फोनद्वारे, मेलद्वारे आज बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी असं म्हणणं केलं की 10 ते 15 तारखेपर्यंत आम्ही बिलं काढू। तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे 10 तारखेपर्यंत सर्वांची बिलं काढा। त्यांना हात जोडून विनंती आहे। आता आम्ही त्यांना एक प्रेमाने निवेदन दिलेलं आहे, 10 तारखेच्या नंतर शेतकऱ्याची बिलं नाही निघाली तर आम्ही साम दाम दंड सर्व तोपरी आता जिथं आल्यानंतर मी बोलून दाखवला, ज्या शेतकऱ्याचे पैसे तटलेले आहेत त्या शेतकऱ्याच्या पावत्या घेऊन जेवढे शेतकऱ्याचे पैसे कारखान्याकडे आहेत तेवढे आम्ही कारखान्याची मालमत्ता सरकारला, कलेक्टर ऑफिसला, पुणे साखर संकुलला सर्वांना निवेदन अगोदर देऊ आणि त्याच्यानंतर आमचे पैसे तुमच्याकडे आहेत तर आम्ही तुमच्या काय जी इथली स्थावर मालमत्ता असेल ते आम्ही त्याच्यानंतर तुम्ही जर बिलं दिलं तर आम्हाला कुठल्या काही गोष्टी कायदा हातात घ्यायची गरज नाही। तर तुम्ही बिलं नाही दिले तर आम्ही कायदा हातात घेऊन आमचं बिल तुमच्याकडे आहे तर आम्ही तुमच्या काय स्थावर मालमत्ता उचलून नेऊ किंवा तुम्ही आमचं नुकसान करत असाल तर आम्ही तुमचं नुकसान करू। एवढं थोडक्यात बोलतो आणि थांबतो। आज तुमचा परिचय सांगा पूर्ण। नमस्कार, मी अशोक महादेव कारकर, शेतकरी संघटना परंडा तालुका अध्यक्ष। आज आपल्या या आयन मल्टीस्टेट भाडेतत्वावर बाणगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित इडाजवळा येथे निवेदन देण्याकरता आलो आहे, कारण या कारखान्याने शेतकऱ्याची ऊसाची बिल आज 5 महिने झाले तरी पण थकवले आहेत। सुरुवातीला 1 महिन्याचं बिल काढलं व परत 1.5 महिन्याचं बिल त्यांनी 5 महिने झालं अजूनपर्यंत दिलं नाहीत। तारखी बऱ्याच आम्ही तिथे हेलपाटे मारून तोंडी त्यांचे ऐकले आम्ही, परंतु ह्यांच्या तारखी जास्त झाल्यामुळे आज आम्ही लेखी निवेदन स्वरूपात दिलेलं आहे। कारण निवेदन असं म्हटलं आहे की आम्ही 10 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्याचे बिल खात्यावर जमा करा, अन्यथा आम्ही 11 तारखेला सर्व शेतकरी घेऊन उपोषण आंदोलन इशारा दिलेला आहे। आज आम्ही कारखाना प्रशासनाला देऊन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना पण निवेदन देणार आहोत। नाव गाव सांगा तुमचं।
तानाजी कारकर जावळा निजामुद्दीन. काय मागणी आहे तुमची? शेतकऱ्याच्या बिलाबद्दलच मागणी, म्हणजे मीच शेतकरी आहे. कधीचं बिल राहिलंय तुमचं? जानेवारी महिन्यापासून बिलच निघालेलं नाही. जानेवारी महिन्यात ऊस गेलेला आहे, सगळी कामं उन्हाळी कामं राहिले ती ऊस फोडायचा राहिला आहे. पेरणी आता पाऊस पडला की पेरणी चालवायचं म्हणलं तरी पैसा जवळ नाही शेतकऱ्याला, अशी अडचण आहे त्याची. मग बरं, काय मागणी काय आता तुमची? लवकरात लवकर जे काय शेतकऱ्याचं बिल आहे ते त्यांना लवकरात लवकर द्यायची अशी माझी मागणी आहे त्यांची. माझी मागणी आहे त्यांना. नाव सांगा. देवीदास दिगंबर पिंगळे लाठी. बोला, काय मागणी आहे तुमची? माझं एवढंच मागणं आहे की गेल्या महापुरामध्ये माझं पूर्ण क्षेत्र नदीच्या पाण्याने खरडून वाहून गेले आणि 140 टनाचं माझं बिल इथं अडकलंय. अद्यापपर्यंत ह्या बाणगंगा सहकारी साखर कारखाना संचलित आयन मल्टीस्टेट या कारखान्याकडे मी पूर्ण ऊस घातलेला असून माझा 1 रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे लवकर त्यांनी बिल देऊन माझा आता पावसाळा जवळ आलाय, मी शेतीची दुरुस्ती कधी करायची आणि पेरणी कधी करायची ही माझी अडचण आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांचं त्यांनी या अडचणी जाणून, प्रत्येक शेतकरी हा नदीच्या कडेला आहे आणि बऱ्याच जणांच्या जमिनी वाहून गेल्या त्या, तर ती खोदून गेलेल्या जमिनी आम्ही दुरुस्त करायच्या कधी तुम्ही जर आमचं पैसे नाही दिलं तर. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बिल द्यावा आणि शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावा. 10 तारखेच्या आत बिल न दिल्यास 11 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण या कारखान्याच्या गेटवर करणार आहोत. ही सगळ्या हा, बोला बोला, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी ही शेतकऱ्याचं मी सभासद आहे, आमच्याकडे काय ऊस नाही बरं का, पण ही शेतकऱ्याची आमचं ही ऊसावाले भाव बंद आहे, त्यांना बिल मिळावा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.